मुंबईमध्ये तर या ठिकाणी आरास होतेच, पण पुण्यात सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं दगडूशेठ गणरायाला 11,000 आंब्यांचा नैवेद्य दिला जातो। नंतर हे आंबे रुग्ण आणि गरजू लोकांना वाटले जातात। याच विषयी अधिक माहिती करण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडे। अद्वैत, कसं वातावरण एकूणच या सभा मंडपात पाहायला मिळतंय? अक्षय तृतीय सणानिमित्त आपण जर बघितलं तर गर्दी होते आणि जसा आता उल्लेख झाला पुण्याचा, तर पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती हे जे एक सगळ्या भक्तांचं लाडकं दैवत आहे, तिथं दरवर्षी अशा पद्धतीनं आकर्षक आंब्याची आरास केली जाते। आता आपण जर दृश्य बघितली तर गणपतीला आकर्षक सजवलं आहेच, फेटा घातलेला आहेच, परंतु त्याच्या भोवती 11,000 हापूस आंब्यांची जी आरास आहे ती केलेली आहे। एक प्रकारे हा महानैवेद्य आहे आणि भाविक दर्शन घेतात दिवसभर, परंतु इथं मात्र हे जे आंबे आहेत ते ससून रुग्णालयामधील जे रुग्ण आहेत किंवा जे गरजू आहेत, होतकरू गरीब असतील, अनाथ आश्रमातील, त्यांना ते वाटले जातात। त्यामुळं आज अक्षय तृतीया जो समृद्धीचं प्रतीक आहे, या सणा दिवशी भाविकांनी गर्दी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर प्रचंड गर्दी या मंदिरामध्ये सकाळपासूनच आहे, रीघ लागलेली आहे आणि अलीकडं सेल्फी विथ बाप्पाचं फॅड असल्यामुळं इथं अक्षरशः सुरक्षा रक्षकांना सातत्याने भक्तांना सांगावं लागतंय की लवकर दर्शन घेऊन पुढे चला, कारण इतर भाविक जे आहेत ते रांगेमध्ये आहेत। पण एकूणच अत्यंत उत्साह आहे, फक्त इथंच नाही तर शहरामधली विविध मंदिरं असतील, तळ्यातला गणपती, सारसबागेचा, तिथंही लोक आज आवर्जून दर्शनाला जातात आणि आज घरी सुद्धा आंब्याचा बेत असतो, कारण असं म्हटलं होतं की अक्षय तृतीयेनंतर जो आंबा आहे तो सामान्य लोकांच्या आवाक्यात येतो। खरं तर यावर्षी तसे आंब्याचे दर अजून उतरलेले नाही आहेत, परंतु आज दुपारी निश्चितपणे आमरसपुरीचं जेवण हे बहुतांश लोकांच्या घरी असतं, त्यामुळे सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि आमरसपुरीवरती ताव मारायचा असा पुणेकरांचा बेत असतो आणि त्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचं दृश्य आपण बघतो। निश्चित बाप्पाला दाखवण्यात येणाऱ्या या आंब्याच्या नैवेद्याचं वाटप गरजूंना केलं जातं अद्वैत, आणि त्यामुळे खरं तर